गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालंय। पावसामुळे गोदा घाटावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। पाहूयात। नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचं थैमान। गोदा घाटावर पूरस्थिती, मंदिरही पाण्याखाली। तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। गंगापूर, दारणा, मुकणे आणि नांदूर मधमेश्वर या धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे येवला, निफाड, इगतपुरीसह अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। नाशिकच्या गंगापूर धरणातनं 9848 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे गोदा घाट पूर्णतः जलमय झालाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। इगतपुरी तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे दारणा धरणातनं 12000 क्युसेक आणि मुकणे धरणातनं 1520 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। दारणा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीकाठच्या रहिवाशांना त्यामुळे सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। निफाड तालुक्यातील गोळेगाव परिसरात अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। कर्मवीर बंधारा फुटल्यामुळे या परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर गाढवे नाला, गोई नदीचा प्रवाह आणि बंधाऱ्याचं पाणी एकत्र आल्यानं मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे झाडं रस्त्यावर उन्मळून पडली आहेत। तर तिकडे रामतीर्थ गोदावरी समितीच्या आरतीसाठी लागणारी सामग्री ठेवण्यासाठीचा कंटेनर वस्तूंसह वाहून गेलाय। गोदावरी नदीत कंटेनर वाहून जातानाचा व्हिडिओही समोर आलाय। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्याला सुद्धा पावसानं जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं घरांची भिंत कोसळून तिघांचा बळी गेलाय। गोराणे गावात घराची भिंत अंगावर कोसळून निर्मलाबाई सोनावणे आणि देवचंद सोनावणे यांचा जागीच मृत्यू झालाय। तसंच मौजे टेंभे खालचे इथे सुद्धा घराची भिंत अंगावर कोसळून कस्तुराबाई अहिरे या वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। शिवाय वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं विजेचे खांब सुद्धा कोसळून इथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। येवला तालुक्यामध्ये नारंदी नदीला महापूर आलाय। नागडे गावाजवळ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। येवला शहरातील बस स्थानक आणि अमरधाम परिसरात पाणी साचलं असून घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांच्या संसाराचं नुकसान झालंय। सगळे आमचं धान्य विण्य काय असेल, अन्न खायची वस्तू सगळी काही भिजून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावा लागू राहिला। तर वापरण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाहीये। आमच्या शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी। येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांमध्ये सततच्या पावसानं मका, सोयाबीन, टोमॅटो आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हतबल असून प्रशासनाकडे आता आर्थिक मदतीची ते मागणी करतात। शेतकऱ्याची सोयाबीन, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मका झोपलेले आहे, सोयाबीन मध्ये पाणी साचलेले आहे, काढणीस आलेले पीक हे आता वाया गेलेलं आहे। सरकारने या कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करावी। मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला सुद्धा बसलाय। नांदगाव रेल्वे स्थानकावर 2 प्रवासी गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या। नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर निफाड जवळील आचोळे नाला आणि एरंडगाव या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागली। तर नांदूर मधमेश्वर धरणातनं 31283 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर तिकडे येवल्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे। यावेळी पुराच्या पाण्यात छगन भुजबळ उतरले होते। याचवेळी एका महिला भगिनीला भुजबळांनी धीर दिलाय। तसंच नुकसानीचा आढावा घेऊन केंद्राकडून देखील मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही भुजबळांनी दिले। ही परिस्थिती गांभीर्यपूर्ण परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली। आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे। लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे। त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे। त्यासाठी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे।
पवन येवले, उमेश पारिकसह शैलेश पुरोहित आणि मनोहर शेळके, TV9 मराठी, नाशिक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.